दिवसापूर्वी मी सौरव जोशीचा ब्लॉग बघितला. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या कोर्सबद्दल सांगितलेलं आहे. तो कोर्स पण मी बाय केलेला आहे. आणि हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता मी आहे घरी. आज माझी सुट्टी आहे आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7:30. ऑब्विसली या टायमाला मी एकटीच घरात आहे. यावेळेस कोणीच घरात नसतं. म्हणजे कार्तिक क्लासला गेलेला आहे. तो येईल 9-9:30 वाजता. संकल्प त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेलेला आहे यावेळेस. आणि माझे मिस्टर अजून जॉबवरून आलेले नाही आहेत आणि माझी सुट्टी आहे. तर चला. आणि आज दिवसभर कार्तिकच्या शाळेमध्ये वगैरे गेलेली होती, त्याच्यामुळे दिवसभर काय मी व्हिडिओज बनवले नाही. खूप धावपळ झाली दिवसभर. आणि 2 दिवसापासून माझे ब्लॉग पण 2 दिवस झाले मी ब्लॉग पण अपलोड केला नाही. म्हणजे परवा आणि काल अपलोड झालेलं नाही, कारण सलूनमध्ये पण खूप बिझी शेड्यूल होतं. मला तेवढा वेळच मिळाला नाही, त्याच्याबद्दल पण सॉरी. तर चला, आज तर मी आहे घरी आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान वाटतंय. खूप सुंदर संध्याकाळचं वातावरण, मस्त. तर मी घरी होती त्या 2 दिवसापूर्वी मी सौरव जोशीचा ब्लॉग बघितला. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या कोर्सबद्दल सांगितलेलं आहे. तर म्हटलं चला आपण पण थोडंसं बघूया त्याच्यामध्ये काय आपल्याला शिकता येईल का. तर त्याच्यामुळं तो कोर्स पण मी बाय केलेला आहे. आणि आज सुट्टी होती माझी, तर माझे त्याचे 2-3 एपिसोड पण माझे बघून झालेले आहेत. तर वर्किंग वाटले मला, ते खूप चांगलं वाटलं. म्हणजे ते म्हणजे ब्लॉगिंग काय असतं, कुठला फोन अँगल वगैरे फोन कुठला यूज करायचा, अँगल म्हणजे एकदम बेसिकपासून सांगितलेलं आहे. तर आवडलं मला ते पण. तर जो वर्किंग अजून तो वर्किंग आहे का नाही पुढचे एपिसोड बघून मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर तो बाय करून तर मी 2 दिवस झालेले होते, पण मला काय ते एपिसोड बघता आले नाही. तर आज मी घरी होते ते पण पाहिलेले आहे. तर 2 बघितले तर मला यूज टू वाटलेत. तर पुढे बघूया. तर फायनली मी पण तो कोर्स बाय केलेला आहे. आणि म्हणजे इम्प्रूव्हमेंटसाठी बघूया म्हटले त्याच्यामध्ये काय आहे का, नवीन शिकता येईल का. तर ओके वाटले, मला चांगले वाटले. कारण मी पण बिगिनर आहे, तर स्टार्टिंगला काही गोष्टी कळत नसतात, त्याच्यामुळे हे सगळं करत असतो. म्हणजे इतकं की फोन कुठल्या अँगलने पकडून, कुठला फोन आणि कुठल्या अँगलने पकडून तुम्ही व्हिडिओज बनवू शकतात, हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. कारण माझा फर्स्ट ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, म्हणजे सुरुवातीचे. आता तर माझे व्हिडिओज म्हणजे जवळजवळ 5 महिने झाले मी व्लॉगिंग करते, पण अजून पण असं वाटतं की रोज नवीन काहीतरी शिकतेच. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की सुरुवातीचे जे माझे व्हिडिओ त्याच्यामध्ये मला व्यवस्थित कॅमेरा पण पकडता आला नाही आहे. तर हळूहळू स्टेप बाय स्टेप मी शिकत होती, अजून शिकते, पण शिकतच आहे. तर म्हटलं चला यातून पण काहीतरी आपल्याला मिळेलच शिकण्यासारखं. तसं इथे समोर एक घर आहे बघा. त्या पावसापासून वाचवण्यासाठी म्हणजे गळताना कौलं तर त्याच्यामध्ये बघ किती सुंदर त्यांनी आज करून घेतलेलं. पाऊस येण्याच्या आधीची तयारी, पूर्ण असं लाईनशी सगळं लावून ठेवलं, पूर्ण प्रिकॉशन. ते पण बघा खूप मस्त वाटतं. खिडकीच्या बाहेर बिल्डिंगवरती कबूतर बसलेले आहेत संध्याकाळचे. तर आता मी लागले आहे स्वयंपाक बनवायला. आणि आणला आहे मस्त मच्छी आणलेली आहे, कटला मासे, कटला मच्छी आहे. भाजी माझी रेडी झालेली आहे, टाकलेली आहे मी. याच्यामध्ये थोडंसं अजून मी ग्रेव्ही वाढवेल. आणि बाहेरनं मस्त गारवारा येतोय, गरमी कमी झाली. आता गरम ॲक्च्युली जास्त होत नाही आहे, गरमी कमी झालेली, मस्त वारा आहे. तर चला बघा, जेवण रेडी झालेलं आहे. मच्छीचं कालवण फ्राय, कांदा, मस्त जेवण रेडी झालेलं आहे. चला.